नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑप्शन बाईंग करताना स्टॉप लॉस कसा सेट करायचा आणि दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत की स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा. ओके. सो आपण इथं आता पाहू. ओके. तुम्ही इथं पाहू शकता की इथं एक स्ट्रॉंग सपोर्ट होता. येस, इथं एक स्ट्रॉंग सपोर्ट होता. ओके. त्याच्यानंतर मार्केट 12 तारीखला इथून मार्केट खाली आलं. ओके. त्याच्यानंतर मार्केट वर गेलं आणि इथून पुन्हा मार्केट खाली आलं. यस, आणि इथं एक रेजिस्टन्स होता. तर मी गंमत दाखवतो की काय एक्झॅक्टली ट्रेड होता तो. समजा आपण 15 मिनिट्सची टाईम फ्रेम सिलेक्ट केली. ओके. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता मार्केट इथून खाली आलं, इथून मार्केट पुन्हा वर गेलं. ओके. इथं एक रेजिस्टन्स होता आणि इथं त्याने प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनवून त्याने मार्केट इथून ब्रेकआउट केलं डब्ल्यू पॅटर्न बनवून. आणि ॲक्च्युली हा ट्रेड मी घेतला होता आणि त्याच्यानंतर गॅप डाऊन खुललं आणि त्याने एक्झॅक्टली इथपर्यंत आल्यानंतर मी इथं कुठेतरी त्याला स्टॉप लॉस माझा ट्रेल केला होता आणि इथून मला एवढं प्रॉफिट झालं होतं. मी जे तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे ते रिव्हर्सलमध्ये आहे. म्हणजे इथं जेव्हा सपोर्टला आलं त्याच्यानंतर इथून मार्केट पुन्हा यू टर्न घेतलं. ओके. ॲक्च्युली हा ट्रेड मी घेतला नव्हता कारण मी डबल कन्फर्मेशनसाठी वेट करत होतो, पण इथून मार्केट वर गेलं आणि मग मी लेट एंट्री केली नाही कारण ऑलरेडी इनफ प्रॉफिट झालं होतं बायरला. सो मी एंट्री नाही केली होती. बट जर तुम्ही इथं एंट्री केली असती, आता मी तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल देतो की समजा मार्केट 18 तारीखला 9:15 वाजता इथं ओपन झालं, इथून मार्केट खाली आलं, इथं स्ट्रॉंग सपोर्ट होता. त्याच्यानंतर त्याने एक रिव्हर्सल कॅन्डल बनवली, त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनवली आणि ग्रीन कॅन्डल नंतर त्याला एक फॉलो थ्रू ग्रीन कॅन्डल बनवली. ओके. सो समजा तुम्ही इथं कुठेतरी एंट्री घेतली असती. आता इथं कुठेतरी एंट्री घेण्यासाठी कितीचं आहे, समजा ही प्राईस किती आहे, 23,379. आता 23,379 म्हणजे त्याच्या जवळपासचा ॲट द मनीचा ऑप्शन कोणता आहे तर 23,400. ओके. तर 23,400 समजा मी इथं 23,400 ॲड केलं. तेवीस चारशे समजा आता ही डेट किती होती, सो समजा ही डेट होती 18 मे. 18 मे बरोबर. 19 मेला एक्सपायरी होती. सो मी 19 मेचा वीकली एक्सपायरी नाही घेणार. सो त्याच्याऐवजी मी नेक्स्ट वीकची एक्सपायरी घेणार. सो नेक्स्ट वीकची एक्सपायरी कोणती निफ्टीची, तर आपली मंथली एक्सपायरी. सो त्याच्यामुळे इथं 23,400 CE मी इथं ॲड केला. ओके. 23,400 CEचा मी चार्ट ओपन केला. इथं मी ऑप्शनचा चार्ट ठेवला, इथं मी निफ्टी 50चा चार्ट ठेवला. ओके. आणि दोघांना मी 15-15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ठेवलं. ओके. सो आपली एंट्री कुठे झाली असती, आता समजा आपला इथं आपण एंट्री घेणार होतो, हा निफ्टीचा चार्ट आहे, इथं एंट्री म्हणजे ऑप्शन चार्टमध्ये साधारण इथं एंट्री झाली असती. ओके. आता इथं एंट्री म्हणजे किती, 294 रुपयाला आपली एंट्री झाली असती आणि आपला स्टॉप लॉस इथं राहिला असता. ओके. आपला स्टॉप लॉस इथे किती किती रुपयाचा राहिला असता, समजा 260 रुपयाचा आणि 294ला आपण एंट्री घेतली असती. ओके. त्याच्यानंतर तुम्ही समजा एंट्री घेतली, तर त्याच्यानंतर तुम्हाला काम काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या सिस्टीममध्ये तुमचा स्टॉप लॉस लावायचा आहे. ओके. एकदा तुम्ही स्टॉप लॉस सेट केला की स्टॉप लॉस सेट केल्यानंतर तुम्हाला शांत बसायचं आहे आणि मार्केटमध्ये बघायचं आहे की मार्केटमध्ये कशी मुवमेंट होते. ओके. आता इथून पुढे काय झालं तर मार्केट हळूहळू वर गेलं. ओके. सो मार्केट इथून वर गेलं, सो तुमचा स्टॉप लॉस इथंच राहील कारण त्याने एक पण सिंगल पुलबॅक नाही घेतला. ओके. इथून त्याने रेड कॅन्डल एक बनवली, इथं तुम्ही बघू शकता, इथं त्याने एक रेड कॅन्डल बनवली. त्याच्यानंतर त्याने रिटेस्ट करून हा डे जो हाय होता त्या दिवशीचा तो रिटेस्ट करून त्याने पुन्हा इथं रिव्हर्सल कॅन्डल बनवली आणि इथून त्याने ब्रेकआउट केला. इथं जेव्हा प्राईस म्हणजे इथून रिव्हर्सल करून त्याने जेव्हा ब्रेकआउट केलं तेव्हा तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. आता तुमचा स्टॉप लॉस कुठं येणार तर आपण निफ्टीवरती स्टॉप लॉस लावत नसतो, बरोबर. सो आपला ऑप्शन चार्टमध्ये इथून स्टॉप लॉस आपल्याला इथं आणून ठेवायचा आहे. तर इथं म्हणजे किती, 310 रुपयाला तुमचा स्टॉप लॉस येईल. ओके. सो मी जनरली काय करतो, समजा
आता इथं जर स्टॉप लॉस लावायचा असेल, पहिला जो आपला स्टार्टिंगचा स्टॉप लॉस होता, तो स्टार्टिंगचा स्टॉप लॉस आपला समजा किती आहे, तर साधारण 260.80 रुपये, 260.80 रुपये. तर मी काय करतो, अजून ₹1 खाली लावतो. कारण कधी कधी काय होतं की मार्केट इथं येऊन मग युटर्न घेतं, म्हणजे आपल्या स्टॉप लॉसच्या जवळपास येऊन युटर्न घेतं. सो मी अजून ₹1 खाली लावतो, म्हणजे समजा 260 असेल तर मी 259 पॉईंट समथिंग जे काय असेल व्हॅल्यू तिथं लावतो. ओके, सो आपल्याकडे इनफ वेळ मिळतो. इवन जसं मी तुम्हाला म्हणालो की समजा मार्केट इथपर्यंत खाली आलं आणि एक्झॅक्ट जर इथून युटर्न घेतलं, सो आपला ॲटलिस्ट स्टॉप लॉस हिट होत नाही आणि आपल्याला पुन्हा पुन्हा रिएंट्री करायची गरज नाही पडत. ओके, सो त्यामुळे मी 1 पॉईंट खाली ₹1 खाली लावतो. ओके, आता आपल्याला स्टॉप लॉस इथून आपल्याला इथं ट्रेल करायचा आहे. सेम मी इथं इथं जेवढी काही प्राईस असेल एक्झॅक्टली ही जी टेल आहे या टेलच्या खाली मी स्टॉप लॉस लावतो ₹1 खाली. ओके, सो माझा इथं कुठेतरी स्टॉप लॉस येईल. आता मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू का किती रुपयाला येईल. समजा 309.75. ओके, इथं प्राईस दिसत आहे या टेलची. सो मी 308.75 रुपयाचा स्टॉप लॉस सेट करेन. ओके, म्हणजे मी स्टॉप लॉस माझा ट्रेल करेन. त्याच्यानंतर काय झालं, मार्केट पुन्हा इथून वर 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 गेलं आणि त्याच्यानंतर त्याने पुन्हा खाली आलं आणि इथं क्लोज झालं. इथं क्लोज झालं, इथं क्लोज झालं साधारण. सो माझा स्टॉप लॉस इथंच राहील. ओके, आणि या केसमध्ये समजा तुम्ही इथं बघू शकता, तर या केसमध्ये मी ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकतो, कारण आपल्याला जो नेक्स्ट रेजिस्टन्स आहे तो इथं आहे. ओके, आणि मार्केट इथं जर क्लोज झालं तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की इथून मार्केट गॅपअप खोलू शकतो. ओके, आणि आपण इथून इथपर्यंत एक इनफ मार्जिन, इनफ प्रॉफिट कमवलं आहे. सो आपल्याकडे इनफ मार्जिन आहे. सो ॲटलिस्ट आपल्याला या आपल्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस होणार नाही, कारण आपला स्टॉप लॉस इथं आहे. मार्केट इथपर्यंत गेलं आहे, आपल्याला इनफ प्रॉफिट झाला. इन केस मार्केट जरी इथं खुललं तरी आपला स्टॉप लॉस इथं राहील. ओके, आणि जरी मार्केट इथून गॅपअप खुललं तर आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करायचा. आता या केसमध्ये आपण नेक्स्ट डे काय केलं असतं मी ते तुम्हाला सांगतो. आता नेक्स्ट डे तुम्ही बघू शकता मार्केट इथून गॅपअप खुललं आणि मग वर गेलं, राईट. सो माझा स्टॉप लॉस इथं होता, जो ट्रेल केलेला स्टॉप लॉस होता तो इथं होता, तो मी इथून इथं आणून ठेवेल. सो म्हणजे माझा इथं ऑप्शनमध्ये इथं माझा स्टॉप लॉस होता, तो मी इथं आणून इथं ट्रेल करेल. ओके, इथं ट्रेल करेल आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केट इथून पुन्हा इथून वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं. ओके, सो मार्केट बेसिकली हे जे रेजिस्टन्स आहे त्याला ब्रेकआउट करू नाही शकलं. ओके, सो मग मी काय करणार की आता मला वाटत आहे की इथून मार्केटने प्रॉपर एम पॅटर्न बनवला. ओके, सो जर त्याने एम पॅटर्न ब्रेकआउट केला तर या ट्रेडमध्ये हा ट्रेड आपल्याला एक्झिट करणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे मी माझा जो स्टॉप लॉस इथं होता तो इथून मी इथं आणून ट्रेल केला. ओके, म्हणजे आपल्या इथं ऑप्शन चेनमध्ये बघू आपल्याला तर स्टॉप लॉस आपला इथं आला. ओके, सो जेव्हा मार्केटने इथून एम पॅटर्न बनवला आणि इथून जेव्हा एम पॅटर्न ब्रेकआउट केला तेव्हा माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि मला प्रॉफिट इथून इथपर्यंत जे काही प्रॉफिट असेल ते माझ्या अकाउंटमध्ये आलं. ओके, सो तुम्हाला पण हेच करायचं आहे जेव्हा पण तुम्ही एखादा ट्रेड घ्याल. ओके, सो ट्रेड घेताना तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत, तर असं मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे तुम्हाला एका राईट साईडला निफ्टीचा चार्ट, जो तुमचा ॲट द मनीचा ऑप्शन असेल तो तुम्हाला लेफ्ट साईडला ठेवायचा आहे. दोन्हीची टाईम फ्रेम तुम्हाला 15 मिनिटची ठेवायची आहे. तुमचा जो स्टॉप लॉस असेल तो प्रिव्हियस लो किंवा प्रिव्हियस हाय असेल. ओके, सो प्रिव्हियस लो प्रिव्हियस हाय म्हणजे आपला हा जो होता तो लो होता, राईट. सो हा जो लो आहे तिथं मी स्टॉप लॉस ठेवला किंवा इथं माझा सपोर्ट होता. सो त्या केसमध्ये मी इथं माझा स्टॉप लॉस ठेवला. मार्केट इथून वर गेलं, जसं मार्केट वर गेलं मी शांत बसलं. जेव्हा मार्केटने पहिला पुलबॅक घेतला, मार्केट खाली आला आणि पुलबॅक घेऊन जेव्हा ब्रेकआउट केलं तेव्हा मी माझा स्टॉप लॉस ट्रेल केला. ओके, सेम तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला हळूहळू तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करत जायचा आहे. अजून एक गंमत सांगतो. समजा आता मी रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत आहे. ओके,
आणि समजा तुमच्या अकाउंटमध्ये 1,00,000 आहेत आणि 1,00,000 नुसार तुमचं समजा तुम्ही पर डे समजा 20,000 समजा तुम्ही लॉस घ्यायला तयार आहात, म्हणजे एका ट्रेडमध्ये 10,000. ओके. सो त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, समजा तुम्ही इथे एंट्री घेतली असती, इथं तुमचा स्टॉप लॉस असता. ओके. इथून जेव्हा मार्केट कुठेतरी वर गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुम्हाला 1:1 प्रॉफिट होईल, म्हणजे 10,000चं तुम्हाला प्रॉफिट तुमच्या अकाउंटमध्ये दिसायला सुरुवात होईल, तेव्हा तुम्ही काय करू शकता. पण त्या केसमध्ये पण कसं, 15 मिनिटची जी कॅन्डल आहे ती जेव्हा क्लोज होईल आणि तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला 10,000चं प्रॉफिट दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, जिथं तुम्ही एंट्री घेतली या ऑप्शनमध्ये तिथं तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. सो म्हणजे समजा मी इथं एंट्री घेतली होती. ओके. 992ला 993ला इथं माझा स्टॉप लॉस होता. ओके. सो समजा आपण 1:1 समजा इथून इथपर्यंत जर पकडलं, इथपर्यंत कुठेतरी समजा पकडलं, तर इथंच आपल्याला समजा आपला 10,000चा स्टॉप लॉस होता. सो इथून इथपर्यंत गेलं म्हणजे आपल्याला 10,000चं प्रॉफिट झालं आहे अकाउंटमध्ये. सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, आपला जो इथं स्टॉप लॉस होता तो इथून जिथं तुम्ही एंट्री घेतली होती 290च्या आसपास, तिथं तुम्ही तुमचा स्टॉप लॉस आणून ठेवू शकता. सो इथून जर पुन्हा मार्केट रिव्हर्सल गेलं तर तुम्ही ॲटलिस्ट या ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस होणार नाही. तुमचा जो काही लॉस असेल तो 0 लॉस होईल आणि तुम्ही या ट्रेडमधनं एक्झिट व्हाल. ओके. सो 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 तुम्हाला ही गोष्ट फॉलो करायची आहे. जेव्हा तुम्हाला 1:1 प्रॉफिट होतं तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जिथं तुम्ही एंट्री केली आहे तिथं तुम्ही आणून ठेवू शकता. ओके. सो इथून जर मार्केट वर गेलं तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करा आणि इथून जर मार्केट रिव्हर्सल आलं तर तुम्हाला ॲटलिस्ट त्या ट्रेडमध्ये लॉस होणार नाही, तुम्ही 0 लॉसमध्ये निघणार. ओके. सो या काही गोष्टी तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायच्या आहेत. या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही एंड टू एंड प्रॉफिटेबल राहाल. ओके. सो येस. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला काही होऊ दे, तुम्हाला सिस्टीममध्ये स्टॉप लॉस सेट करायचा आहे. आणि स्टॉप लॉस समजा आता इथं मार्केट आलं, समजा तुम्ही इथं कुठेतरी एंट्री घेतली, मार्केट इथून वर गेलं. ओके. आणि इथं मार्केट आलं किंवा इथं खाली आलं, सो तुम्ही होप्सवर राहू नका की इथून मार्केट पुन्हा वर जाईल किंवा इथून पुन्हा थोडंसं खाली आलं तर तुम्ही काय करता, तर हा तुमचा जो स्टॉप लॉस असेल तो अजून खाली आणून ठेवता. का? तर तुम्हाला वाटेल इथून पुन्हा मार्केट वर जाईल. नाही. जिथं तुम्ही स्टॉप लॉस सेट केला आहे तो तुमचा परमनंट स्टॉप लॉस आहे. एकदा तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, तुमचा तो ट्रेड क्लोज झाला. ओके. एखाद्या ट्रेडमध्ये तुम्ही इमोशनली अटॅच राहू नका. तुम्ही फ्लेक्झिबल राहा. जर कंडिशन चेंज झाल्या तर तुम्हाला विदाऊट स्टॉप लॉस न देता तुम्हाला अर्ली एक्झिट करता आलं पाहिजे. ओके. किंवा जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर हिट होऊ द्या. नेहमी रिएंट्रीचा चान्सेस असतो. ओके. सो या काही गोष्टी तुम्हाला कंपल्सरी फॉलो करणं गरजेचं आहे. ओके. आणि लर्निंगवरती फोकस करा. मॅक्झिमम मार्केटमध्ये वेळ द्या. ट्रेडिंग करत राहा. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही या ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.